रेल स्टार असलेल्या रोहिणी पारादे यांनी आपल्या हॉटेलमध्ये जीवन संपवलं. पण या घटनेत सत्य वेगळंच आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्ण समजेल. कालपासून ही बातमी वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणारे एक जोडपे काही महिन्यांपूर्वी अचानक प्रकाशझोतात आले होते. इंस्टाग्रामवरील रील्स, यूट्यूबवरील व्लॉग्स आणि गावाकडच्या बोलीभाषेत तयार केलेले त्यांचे साधे पण मनोरंजक व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. पाहता पाहता या नवरा-बायकोच्या जोडीने हजारो लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. ग्रामीण वातावरणात चित्रित केलेल्या त्यांच्या व्हिडिओंमधील साधेपणा आणि विनोद लोकांना भावू लागला आणि अवघ्या काही महिन्यातच ते सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. बाहेरून पाहताना हे जोडपे आनंदी, हसतमुख आणि सुखी आयुष्य जगताना दिसत होते. त्यांच्या नात्यात प्रेम आणि आपुलकी भरलेली असल्याचे सर्वांनाच वाटत होते. मात्र या हसऱ्या चेहऱ्यांमागे एक मोठं वादळ दडलेलं होतं, याची कल्पना बाहेरील कोणालाच नव्हती. 26 मे रोजी एक अशी धक्कादायक बातमी समोर आली, ज्यामुळे केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. कारण ही बातमी होती सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवलेल्या रोहिणी पारध्ये यांच्या निधनाची. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि चर्चांचा अक्षरशः पूर आला. नेहमी हसतमुख, आनंदी आणि उत्साही दिसणाऱ्या रोहिणी यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. काहींनी तर या घटनेमागे आणखी काही सत्य दडलं असल्याची शक्यताही व्यक्त केली. नेमकं काय घडलं? या प्रकरणामागील घटनाक्रम काय आहे आणि या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू कोणती आहे, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं ठरेल. कोणत्याही घटनेकडे पाहताना त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, तिचा प्रवास आणि त्यामागील परिस्थिती समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आपण सुरुवातीपासून जाणून घेणार आहोत. या कथेची सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या ब्रह्मपुरी या छोट्याशा गावातून, जिथून पुढे घडणाऱ्या घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. ब्रह्मपुरी गावात राहणारे निलेश पारध्ये हे स्थानिक पातळीवर पत्रकारितेशी संबंधित काम करत होते. आपल्या परिसरातील घडामोडी, सामाजिक प्रश्न आणि ग्रामीण जीवनातील विविध पैलू ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असत. याच काळात निलेश यांची ओळख रोहिणी यांच्याशी झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. अनेक अडथळ्यांवर मात करत दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नानंतर दोघे पुण्यात स्थायिक झाले. नव्या संसाराची स्वप्न घेऊन ते मोठ्या शहरात आले होते. पुण्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात अनेक जण स्वतःची ओळख हरवून बसतात. मात्र निलेश आणि रोहिणी यांनी स्वतःसाठी वेगळी वाट निवडली. निलेश यांना आधीपासूनच सोशल मीडियाचा अनुभव असल्यामुळे त्यांनी रोहिणीसोबत मिळून मोबाईलवर छोटे छोटे व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे व्हिडिओ अगदी साधे आणि दैनंदिन आयुष्याशी निगडीत होते. नवरा-बायकोमधील हलके-फुलके वाद, एकमेकांवर केलेल्या खोड्या, गावाकडच्या बोलीतील विनोदी संवाद, कधी भावनिक तर कधी मनोरंजक प्रसंग, यातून त्यांच्या आयुष्याचा एक नैसर्गिक आणि खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या व्हिडिओंमध्ये कृत्रिमता जाणवत नव्हती. ते जे दाखवत होते ते प्रेक्षकांना वास्तव आणि आपल्याच घरातील गोष्टींसारखं वाटत होतं. त्यामुळेच लोक त्यांच्या कॉन्टेंटशी जोडले गेले. हळूहळू त्यांच्या व्हिडिओंना चांगला प्रतिसाद मिळू लागला. इंस्टाग्रामवरील रील्स व्हायरल होऊ लागल्या. फेसबुकवर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होऊ लागले आणि यूट्यूब चॅनलवरील सबस्क्रायबर्सची संख्याही झपाट्यानं वाढू लागली. अवघ्या काही महिन्यातच निलेश आणि रोहिणी पारध्ये ही जोडी सोशल मीडियावर एक ओळखीचं नाव बनली. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात त्यांची लोकप्रियता लक्षणीयरित्या वाढली होती. त्यांच्या प्रत्येक नव्या व्हिडिओची लोक आतुरतेनं वाट पाहू लागले होते. लोक त्यांना रील स्टार जोडपं म्हणून ओळखू लागले होते. पण याच टप्प्यावर या संपूर्ण कथेला एक अनपेक्षित वळण मिळालं. आता आपण या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. त्यामुळे हा भाग काळजीपूर्वक ऐका.
सोशल मीडियावर मिळालेल्या लोकप्रियतेला व्यवसायाचं रूप देण्याचा निर्णय रोहिणी आणि निलेश यांनी घेतला. त्यातूनच जन्म झाला हॉटेल ग्रामपंचायत या उपक्रमाचा. सोलापूर मंगळवेढा महामार्गावर सुरू झालेलं हे हॉटेल अवघ्या काही महिन्यातच चर्चेचा विषय बनलं. कारण हे फक्त एक हॉटेल नव्हतं, तर सोशल मीडियावरील प्रसिद्धीचं प्रत्यक्ष वास्तवात झालेलं रूपांतर होतं. लोक तिथे केवळ जेवणासाठी येत नव्हते, तर सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या त्या जोडप्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी येत होते. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधणं, गावाकडच्या चवीचे पदार्थ तयार करणं, किचनमधील कामाचे क्षण आणि ग्राहकांसोबतच्या गप्पा, हे सर्व पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकू लागलं. रोहिणी स्वतः हॉटेलच्या कामात सक्रिय होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे हॉटेलची लोकप्रियता आणखीन वाढू लागली. दिवसेंदिवस गर्दी वाढत गेली. केवळ सोलापूरच नव्हे, तर आसपासच्या अनेक जिल्ह्यांतून लोक हॉटेल ग्रामपंचायतला भेट देऊ लागले. काही प्रसिद्ध व्यक्ती आणि स्थानिक राजकीय नेत्यांनीही येथे भेट दिली. बाहेरून पाहता सर्व काही स्वप्नवत वाटत होतं, पण अनेकदा जे दिसतं तेच संपूर्ण सत्य नसतं. सोशल मीडियावरचं हस्तखेळतं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यांच्यामध्ये मोठी दरी असू शकते. आणि कदाचित अशीच एखादी दरी हळूहळू वाढत होती. कारण प्रसिद्धी जितक्या वेगाने वाढत होती, तितक्याच वेगाने वाढत होता जबाबदाऱ्यांचा आणि तणावाचा भार. हॉटेलचा वाढता व्यवसाय, कर्मचारी व्यवस्थापन, ग्राहकांच्या अपेक्षा, आर्थिक गणितं, सोशल मीडियासाठी सातत्याने नवीन कॉन्टेंट तयार करण्याची गरज आणि कायम आनंदी दिसण्याचा दबाव, या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागल्याचं सांगितलं जातं. स्थानिक पातळीवर अशीही चर्चा होती की व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणखी शाखा सुरू करण्याच्या योजना आखल्या जात होत्या. मात्र कोणताही व्यवसाय उभा करणं जितकं कठीण असतं, त्याहून कठीण असतं त्याला टिकवून ठेवणं. प्रसिद्धी मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवण्यासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठी किंमत मोजावी लागते. याच काळात दोघांमध्ये काही कारणांमुळे मतभेद वाढू लागल्याच्या चर्चाही परिसरात सुरू झाल्या होत्या. मात्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि रील्समध्ये सर्व काही पूर्वीसारखंच आनंदी आणि सुरळीत दिसत होतं. विशेष म्हणजे घटनेच्या अवघ्या 2 दिवस आधी रोहिणी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्या नेहमीप्रमाणे आनंदी आणि उत्साही दिसत होत्या. म्हणूनच 26 मे रोजी घडलेली घटना अनेकांसाठी धक्कादायक ठरली. त्या दिवशी दुपारच्या सुमारास दोघेही नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये उपस्थित होते. ग्राहकांची ये-जा सुरू होती. किचनमध्ये काम सुरू होतं आणि सर्व काही नेहमीसारखंच दिसत होतं. मात्र याच दरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचं सांगितलं जातं. तो वाद नेमका कशामुळे झाला? आर्थिक कारणं होती का? की काही वैयक्तिक मतभेद होते? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं अद्याप समोर आलेली नाहीत. पण या वादानंतर रोहिणी थेट किचनच्या दिशेने गेल्या. सुरुवातीला निलेश यांना त्यात काही विशेष वाटलं नाही, कारण नवरा-बायकोमधील किरकोळ वाद ही सामान्य बाब मानली जाते. पण पुढच्या काही मिनिटात जे घडलं त्याने सर्व काही बदलून टाकलं. निलेश किचनच्या बाहेर मोबाईल पाहत बसले होते. काही मिनिटे गेली, पण रोहिणी बाहेर आल्या नाहीत. किचनमधून कोणताही आवाज येत नव्हता. त्यामुळे निलेश यांनी त्यांना आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. किचनचा दरवाजा आतून बंद असल्याने ते घाबरले. त्यांनी खिडकीतून आत पाहिलं आणि त्यांच्यासमोरचं दृश्य पाहून ते हादरून गेले. रोहिणी बेशुद्ध अवस्थेत दिसत होत्या. क्षणातच गोंधळ उडाला. आजूबाजूचे लोक धावत आले. दरवाजा तोडण्यात आला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही तासांपूर्वीपर्यंत आनंदी दिसणारी व्यक्ती अचानक इतकं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादाची शक्यता तपासली जात आहे. मात्र नेमकं कारण काय होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य यामध्ये किती फरक असू शकतो? कॅमेरासमोर प्रत्येक जण हसताना दिसतो, पण कॅमेरा बंद झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय सुरू असतं हे अनेकदा जगाला दिसत नाही.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील सत्य पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीकडेच लक्ष देणं आवश्यक आहे.